नमस्कार. सर्व महानुभावांना माझा नमस्कार. सातारा येथून मी गंगाधर शेट्टी बोलतो आहे. कोरोनाच्या आधी माझ्या डोळ्याला रात्रीच माझे डोळे गेले. सकाळी उठल्यानंतर धावपळ पळापळ झाली. मग इथे सगळं साताऱ्यात दाखवलं. ते म्हणले ही पुण्याशिवाय होत नाही म्हणून आम्ही पुण्याला जाऊन चेकअप केले. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की उजव्या डोळ्याचा रेटिना तुमचा खराब झालेला आहे, त्याचं ऑपरेशन करावे लागेल. मग ते सर्व बघून आम्ही ऑपरेशन पुण्यात केल्यानंतर आलो. त्यानंतर लॉकडाऊन लागले. त्यांनी त्यावेळेस डोळ्याचं ऑपरेशन करून ऑइल सोडले होते. 6 महिन्याने ऑइल काढायचे म्हणून सांगितले होते त्यांनी. परंतु लॉकडाऊन लागल्यामुळे आम्हाला जायला जमलेच नाही. असेच त्यात 2 ते 3 वर्ष गेले. 3 वर्ष टोटल मी आंधळा झालो होतो. डाव्या डोळ्यासुद्धा दिसायचं बंद झालं होतं. मग 3-3.5 वर्षानंतर आमच्या शेजारच्यांनी सांगितले की सांगलीमध्ये चांगली ट्रीटमेंट मिळते, तिथे तुम्ही बघा म्हणून. तिथे बघितले तर सांगलीमध्ये पटवर्धन डॉक्टरांच्याकडं ऑपरेशन केले. दिसायला लागल्यानंतर 1 महिन्याभरात छान दिसत होते. 1 महिना 1.25 महिना झाले की परत डोळ्याचे दिसणे बंद झाले. त्यामुळे आम्ही परत सांगलीला गेलो. ते म्हणले की तुमच्या रेटिनावर ब्लड उतरतं, त्यासाठी तुम्हाला इंजेक्शन घ्यावे लागेल. म्हणलं किती वेळ इंजेक्शन घ्यायला लागेल? तसं काही सांगता येत नाही म्हणले. जोपर्यंत येणार तोपर्यंत तुम्हाला दर महिन्याला ते इंजेक्शन घ्यायला लागेल म्हणून. तेव्हा आम्ही 3 वेळा दर महिन्याला इंजेक्शन घेतच होतो. इंजेक्शन घेतले की 8 दिवसांनी दिसायचे. 1 महिना 15 दिवस की परत डोळ्यासमोर अंधारी यायची, म्हणजे लाईन्स यायच्या अशा, आणि दिसायचं बंद व्हायचं. असं 2-3 वेळा झालं. मग तिसऱ्या वेळेस मी मिसेसना सांगितलं आता बाबा हे शेवटचं इंजेक्शन, आपण काय ह्याच्यानंतर इंजेक्शन घ्यायचं नाही. त्याच वेळेस माझे मित्र विश्वास किसे पुण्यातले होते. त्यांचा माझा संपर्क खूप जवळजवळ 6-7 वर्ष संपर्क नव्हता. तो संपर्क माझ्या मुलीमुळे झाला. त्यांची मुलगी परदेशात, माझी मुलगी परदेशात, त्यांचं एकमेकांशी बोलणं असतं. त्यामुळे तो संपर्क झाला. तेव्हा त्यांना मी फोन केला. ते म्हणले काय चाललं आहे, कसं आहेस, काय आहेस? मी म्हटलं असं झालेलं आहे. त्यांनी ते ऐकलं सगळं आणि दुसऱ्या दिवशीच ते सातारला कोनोबाईचे सर्व किट घेऊन आले. त्यात मला त्यांनी चष्मा, डोळ्याला आयपॅड, त्यानंतर साबण आणि सॉक्स आणि डोक्याला ती विंटर कॅप, असे 4-5 ॲप्लिकेशन दिले, वापरायला सांगितले. वापरल्यानंतर 8 दिवसात तेव्हा आमची परिस्थिती एवढी नव्हती की बाबा घ्यावं का न घ्यावं, पण तो म्हणला तुम्ही घ्या. ठेवूनच गेले ते. वापरलं तर पायाला शुगरमुळं माझ्या सूज यायची. पायाची माझी सेन्सेशन गेलं होतं. चिमटे काढलेले, भाजलेलं काही समजत नव्हतं. ती सूज तर पहिल्यांदा 2 ते 3 दिवसात सूज उतरली. त्यानंतर 8 दिवसात माझ्या तळपायाची आग होणे किंवा सेन्सेशन गेलेले ते जवळजवळ 60 ते 70% परत आलं. आता तर पूर्णच गेलेलं आहे. त्यानंतर 15 ते 3 आठवड्यानंतर मला डोळ्याला हळूहळू दिसायला लागलं. मी म्हटलं ठीक आहे, काहीतरी उपयोग होतो आहे त्याचा. आणि 1-1.5 महिन्यानं मला क्लिअर दिसायला चालू झालं. उजव्या डोळ्याचं माझं दिसणं एकदम क्लिअर चालू झालं. थँक्यू कोनोबाय.